4 जून नंतर शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या कारवाईवरून राऊतांनी हा घणाघात केला। ठाकरे गटाच्या जेलमध्ये जाणाऱ्यांची लिस्ट राऊतांकडे आली असेल असा खोचक टोला शिरसाटांनी राऊतांना लगावलाय। सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात। या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपारा करता। 4 जून नंतर याला उत्तर दिलं जाईल। स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहेत। मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहे की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल असे त्याचे गुन्हे आहेत। एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील। लिहून ठेवा माझं, हे नगरला सांगतोय। संजय राऊत जेव्हा केव्हा बाकी तर करतात, नेमकं त्याचा उलट होतो। त्याचा अर्थ समजून घ्या। उबाटा गटाचे कोण कोण जेलमध्ये जाणार आहे याची यादी कदाचित संजय राऊतकडे आली असावी। त्यांचं नाव न घेता त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलंय, परंतु यांच्या जेलचे दरवाजे मोदी साहेबांचे नव्हे तर जेलचे दरवाजे यांच्यासाठी उघडे झालेले आहेत आणि आता यांची जाण्याची वेळ आलेली आहे।